शुभ सकाळ, नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आता मी आली आहे कणकवलीला। कालच आम्ही कणकवलीला आलो, दादरवरून तुतारी एक्सप्रेस पकडली होती। सो ती साधारण 12:05ची होती आणि कणकवलीत आम्ही 9:30 वाजता पोचलो। त्यानंतर दुपारी आम्ही कालवण हॉटेल जे आहे कणकवली एसटी डेपोच्या समोर तिथे लंच केला। अप्रतिम जेवण आहे, नॉनव्हेज, स्पेशली फिश, म्हणजे इतकं फ्रेश आणि इतकं छान आणि रेट्स पण खूप रिझनेबल आहेत। तर तुम्ही कधीही कणकवली किंवा कोकणात येत असाल तर कालवण हॉटेल आय रेकमेंड यू, तुम्ही विजिट करा। आता आम्ही थोड्याच वेळात देवदर्शनाला निघत आहोत। आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे। वातावरण अगदी प्लेझेंट आहे, थोडीशी थंडी आहे। ॲक्च्युली आम्हाला वाटलेलं फार थंडी असेल, खूप थंडीचं काय घेतलं आहे, स्वेटर शॉल वगैरे, पण तितकीशी नाही आहे, कारण 2-3 दिवसापूर्वीच इथे पाऊस पडल्यामुळे थंडी थोडी कमी झाली आहे। तर बस केली आहे, कार केली आहे, फुल फॅमिली आहे सासरची। लग्नानंतर आमचं देवदर्शन बाकी होतं, सो आज आम्ही माझ्या सासरच्या घरी जाणार आहे, तिथल्या देवाला पाया पडायला। आणि बाकी आपण आंगणेवाडीची देवी, भराडी देवी आणि कुणकेश्वर, हे सगळे भगवती देवी, हे सगळे मंदिरं फिरणार आहोत। सो जसं जसं ट्रॅव्हल करू तसं तसं तुम्हाला दाखवीन। एका दिवसात या सगळ्या गोष्टी ट्रॅव्हल करणं पॉसिबल होतं, पण ते कसं रूट वगैरे ते सगळं तुम्हाला सांगेन। आणि हा स्वामींचं मठ आहे हडपीटचं, लास्ट टाइम पण आम्ही आलेलो तेव्हा मी गेलेली, खूप सुंदर मठ आहे। सो तिथे देखील जाणार आहोत। तर इथे हे कणकवली सिटीजवळच काकांचं घर आहे, रो हाऊस टाईप। सो तिथे आहोत, आता सगळे रेडी झालो आहोत। सो वाटेत ब्रेकफास्ट करू आणि मग आपण जाऊ। सो लेट्स गो। कशी दिसते मी सांगा, साडी नेसली आहे, नवीन नवरी टाईप, म्हणजे आता जसं लग्नाला जुनच झालं आहे, बट स्टील दॅट वाइब्स इज स्टील द सेम। सो लेट्स गो। सो हे सासरचं मूळ घर आहे पूर्ण कुटुंबाचं, आणि इथे फणसाचं झाड आहे। पूर्वी याला भरपूर फणस लागत असतील असा माझा अंदाज आहे। आणि ही गोड्या पाण्याची विहीर आणि हे घर। सो आपण विहिरीत बघूया आधी पाणी आहे का। खूपच कमी आहे। हे सगळे येत आहेत हळूहळू। आणि त्याची माघारी उभयचा, दोन्ही उभयचा, तिथे तुमच्याजवळ आपले श्रीफळ त्या लोकांनी ठेवलेलं आहे, गोड पेढे ठेवलेले आहेत। हां, तशीच इतर मंडळी आलेली आहेत, आमची भाची आलेली आहे, सगळे मंडळी आले आहेत, पाहुणे मंडळी आलेले आहेत, सगळे मंडळी इथे आलेले आहेत। तुम्हाला मी आपला वेळ वाकडे जे मला जमेल त्याप्रमाणे आपलं जे मी काय सांगणं करतो आहे ते मान, आणि त्यांच्या कामधंद्यामध्ये यश द्या। काय अडीअडचणी असतील त्या दूर करा। आणि सर्व लेकराबाळांचा आलेली जी काय लेकराबाळा इथे तुमच्या दर्शनाला आलेली आहे त्या सर्व लेकराबाळांचा सांभाळ करा आणि त्यांचे कृपा आशीर्वाद असे सर्व लेकराबाळांच्या पाठीशी ठेवा। आणि दिलीप आलाय आमचा भाऊ, त्या रूम मध्ये आमचा गेला घेऊन
आलेले आहेत. भाषा ह्या सगळी मंडळी इथे त्यांची मित्रमंडळी सर्व म्हणजे आलेले आहेत आणि त्यांनी हा तुम्हाला आज भेटीचा नारळ ठेवला आहे, गोड प्रसाद ठेवलेला आहे, तो मान्य करून घ्या. सर्व पण दया करा, नकल करून बरा करा आणि जसे आपण मित्रवाळांच्या पाठीने आशीर्वाद ठेवला तसे लोकांकडे आशीर्वाद ठेवा आणि सर्व मित्रवाळांचा सांभाळ करा. नवीन लग्न सगळं आला त्याच्यामध्ये. लाडू खराब आहे. माते आहे हे आमचा भाऊ आणि देवगडकर आपल्या मुलांना आणि सुनबाईला घेऊन तुझ्या दर्शनाला विघ्नेश्वराच्या दर्शनाला आलेले आहेत. आपला हातभेटीचा नारळ ठेवलेला आहे. तिथं सांगणं आपलं जे काय व्हिडिओ आकडं जसं जमेल त्याप्रमाणे केलेलं आहे. आणि तुला तुझी आज पुरीनी आपल्या ओट्या भरलेल्या आहेत, फळं ठेवलेली आहेत. मार्गशीर्ष महिना आहे तर तुझ्या ओट्या बनवून भरलेल्या आहेत. तर मान्य करून घ्या. सर्व दया कर, राखान चालून बरं चालव. त्यांच्या हातापायाकडे सांभाळ कर. त्यांच्या कर्तृत्वाला यशाला यश दे. आणि जसे आतापर्यंत तू लेकरा बाळांच्या पाठीशी आशीर्वाद ठेवले तसे त्याच्याही पुढे आशीर्वाद ठेव आणि त्यांचा सांभाळ कर आणि आनंद करतो आहे. पावना देवी माते एक मित्रांनो धोंडो देवगडकर, गाव वाघेरी. माझा भाऊ अनिल नारायण देवगडकर आपल्या मुलांसमोर त्यांच्या सुनबाई म्हणजे त्यांच्या सुनबाई त्यांनी मुलं सहकुटुंब इथे देवीच्या दर्शनाला आले. पावण्या देवीच्या ओट्या वगैरे सर्व भरलेल्या आहेत. तसंच इथे जे काय वेळोवाकडं सांगणं जे करायचं आहे त्याप्रमाणे मी त्यांचा भाऊ मोतीराम त्यांनी आपलं सांगणं केलेलं आहे ते देवीने मान्य केलेलं आहे. तसंच तिथे हात भेटीचा नारळ लिंगेश्वराला इथून त्या देवळामध्ये ठेवलेला आहे. तिथेही सांगणं केलेलं आहे. तेव्हा आमची जत्रा प्रत्येक वर्षाला येणाऱ्या आता डिसेंबरच्या अमावास्ये दिवशी होते. त्यावेळी त्या जत्रेला मुंबईमध्ये असणारे सर्व जी मंडळी आहेत लेकरबाळ आहेत त्या जत्रेला येतात. समजला की नाही? त्या जत्रेला येतात आणि तिचा उत्सव साजरा करतात. जत्रा कधी असते आपली? आता जी अमावास्या येणार प्रत्येक म्हणजे वर्षाची अमावस्या कुठची अमावस्या? डिसेंबरची शेवटची अमावस्या. आता अमावस्या येईल ना त्या अमावस्येला आपली जत्रा. तर आता आम्ही भराडी देवीच्या दर्शनाला आलो आहे. जसं की मंदिरात व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी अलाउड नाही आहे त्यामुळे तुम्हाला बाहेरचा व्ह्यू असा दाखवत आहे. आणि सध्या ओटी वगैरे बंद आहे. ॲक्च्युली मी पण साडी वगैरे आणली होती ओटीसाठी पण सध्या देवदिवाळीनंतर ते नाही घेत आणि जत्रेनंतर घेणार आहे. तर माझे सासरे जत्रेला येणार आहेत तेव्हा ओटी त्यांच्याकडे देऊ
फेब्रुवारी महिन्यात किंवा फेब्रुवारी एंड किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात जत्रा असते. आणि हा अंगणेवाडीचा परिसर आहे आणि मंदिराचं पण थोडं काम सुरू आहे आणि इथे सगळं फोटोशूट वगैरे सगळ्यांचं काय सुरू आहे. तर आता बाकीचे पण मंदिरं फिरायची आहेत, तर ती देखील थोड्या वेळात फिरूया. हे बघा, आता आम्ही आलो आहोत आमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला. तर माझे सासरे याबद्दल बाकी सविस्तर माहिती सांगतील. ही आमची कुलदेवता भगवती देवी तेलांची देवी आहे. हिच्याकडे कुठलीही मनोकामना पूर्ण केली काय ती पूर्ण होते आणि भक्तांना पावते. आणि ही आमच्या तेलांची देवी असल्याकारणाने आम्ही तिची भक्तिभावाने पूजा करतो. आणि आमच्या मुलांची नवीन लग्न झाली त्यावेळी आम्ही इथे पत्रिका ठेवायला आलो होतो. आणि आता आमच्या मुलांचं लग्न चांगलं झालं आणि व्यवस्थित सगळं पार पडलं. तर आम्ही आता जोड्याने मुलाला घेऊन त्याची बायको आणि सागर देवगडकर आणि शृंखला देवगडकर तर ह्या दोघांना घेऊन मी भगवती देवीच्या दर्शनाला आलो आहे. आणि त्यांची मनोकामना पूर्ण झालेली आहे. लग्नामध्ये आमचं चांगलं लग्न त्यांचं दोघांचं झालं. देवगडकर कुटुंबाचं सर्व आम्ही आशीर्वाद देवीने आम्हाला दिले आणि कसलंही विघ्न न येता संपूर्ण आमचं कार्य चांगलं झालं. तर त्याच्यासाठी आम्ही देवीला भेटून येऊन तिचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. आणि आम्ही आता आमच्या सुनेनी तिची ओटी भरून तिला नमस्कार करून तिचा आशीर्वाद घेतला आहे. आणि असं तिचं यश सगळ्यांना आमच्या सुन्यांना घरातल्या देवगडकर कुटुंबाला यशस्वी होऊन दे आणि सगळ्यांचा सुखाचा संसार होऊन सगळ्यांची भरभराटी होईल आणि आमची भगवती देवी आमच्या पाठीशी उभी राहिली पाहिजे हीच आमची प्रार्थना. आता कुठे जाणार आहोत आपण? आता आम्ही जाणार आहे कुणकेश्वर. आणि आज कुठे कुठे सकाळपासून जाऊन आलो? आज आम्ही सकाळपासून खूप वाघेरीत म्हणजे आमच्या मूळ घरी तिथे आम्ही गेलो. त्याच्यानंतर तिकडे वाघेरीमध्ये आणि मग त्याच्यानंतर मग मंदिरात गेलो. तिथे आमच्या कुलदेवतेची ओटी भरली आणि मग त्यानंतर आम्ही परत मध्ये एक रामेश्वरचं मंदिर होतं तिथे सुद्धा पाया पडून आलो. आणि आता त्याच्यानंतर भराडी देवीला गेलो आणि मग त्यानंतर इथे आमच्या मुंग्या तिथे आलो आहे. नंतर आता मी कुणकेश्वरला जाणार आहे आणि नंतर स्वामींच्या मठात जाणार आहे. हरपीटला जाणार आहे स्वामींच्या मठामध्ये. कसं वाटतंय तुम्हाला पहिल्यांदा येऊ? छान वाटतंय. दर्शन कसं झालं सगळीकडचं? छान झालं. दर्शन खूप छान झालं. आज उपवास आहेत सगळ्यांचे. मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार आहे. भगवती आईचा विजय असो. भाव पुंड्या आम्ही आज उद्या स्कुबा डायव्हिंगला जाणार आहे त्याचा पण व्हिडिओ बघा. हो नक्कीच. मला तिने पेढा. या माझ्या काकी सासूबाई आहेत तर त्या थोडं मनोगत सांगतायत. मी आज लग्न झाल्यापासून 20 वर्षांनी आली आहे. मला खूप बरं वाटलं. देवीचं दर्शन झालं. मला मनापासून माझी इच्छा होती ती आज पूर्ण झाली माझी. आणि आता बऱ्याच वेळा यायचंय आपल्याला पुन्हा पुन्हा. हो सगळे प्रसाद खात आहेत. हे देवस्थान आहे आतमध्ये. जसं की व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड नाही आहे त्यामुळे मी इतकंच दाखवू शकते. सो आणि बाकी बाजूला सगळे मंदिर आहेत. या आमच्या वहिनी आहेत. त्या आज पहिल्यांदाच आमच्या सोबत गावी आल्या आहेत. नमस्ते. तर कसं वाटतंय तुम्हाला? मस्त. आज मला पहिल्यांदा कळली की ही आमची तेली समाजातली देवी जी भगवती देवी आहे ती आज मी पहिल्यांदा दर्शन घेतलं आणि खूप प्रसन्न वाटलं. आणि आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून आम्ही बाहेर पडलो. सर्व देवी देवस्थान केलं. पहिलं आपण काय केलं ह्यांची सासरची वाघेरी देवी केली. त्याच्यानंतर आम्ही पावना देवी केली आणि असं थोडं फिरत आता आम्ही सगळी आमची तेली समाजाची देवी ती आम्ही आता भगवती देवी केली. खूप मस्त झाला प्रवास. आता अजून कुणकेश्वरला जायचं आणि उद्या आम्ही स्कुबा वगैरे करणार आहे. त्याचा अजून एक शूट आमच्या मॅडम करतील शृंखला मॅडम. तर ते नक्की बघा. नक्की बघा. आता आपण आलो आहोत कुणकेश्वरला आणि सूर्यास्त होत आहे. सुंदर असा सनसेट. आणि इथेच मंदिर आहे. आत्ताच जस्ट मंदिरात दर्शन घेतलं. फुलांची परडी घेतली होती आणि खूप सुंदर दर्शन झालं. अगदी प्रसन्न वाटतं.